नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या काळात गावातील युवकासमोर खूप मोठा प्रश्न आहे. नोकरी नाही, शिक्षण पूर्ण झाले, पदवी झाली, पण नोकरी नाही. त्यामुळे युवक शहराकडे जात आहेत. काही छोट्या मोठ्या कामामध्ये, कंपन्यांमध्ये अडकून राहत आहेत आणि मोठ्या प्रमाणात निराश होत आहेत. आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत, जो व्यवसाय गावात राहून करता येतो. भांडवल कमी लागते, कमी शिक्षणातही हा व्यवसाय करता येतो आणि योग्य पद्धतीने केल्यास चांगला नफा देऊ शकतो. तो व्यवसाय म्हणजे मेंढीपालन होय. मेंढीपालन म्हणताच असा प्रश्न आहे, मेंढीपालन खरंच फायद्याचे आहे का? गावातील लोक काय म्हणतील? मेंढीपालन गावातील युवकासाठी सुवर्ण संधी आहे का, की हा फक्त एक लोकांनी तयार केलेला गैरसमज आहे? हे संपूर्ण सत्य आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. युवकांची आजची परिस्थिती. आज गावातील अनेक युवक शेताकडे पाठ फिरवत आहेत, कारण त्यांना वाटतं शेती आणि पशुपालनात भविष्य नाही. दुसरीकडे शहरात जाऊन 12-12 तास काम करून 15 ते 20 हजार रुपयापेक्षा जास्त पगार मिळत नाही, तरी ते त्या पगारामध्ये काम करत आहेत. त्याच पगारामध्ये रूम भाडं, जेवण, प्रवास आणि इतर खर्च वजा केलं तर हातात खूप कमी पैसे उरतात. अशा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय चांगला पर्याय ठरू शकतो. मेंढीपालनात उत्पादन नेमके कुठून येते? मेंढीपालन म्हणजे मांस उत्पादन, लोकर उत्पादन आणि लेंडीखत उत्पादन. ब्रीडिंगसाठी मेंढ्यांचे आणि नराचे संगोपन करणे. भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात मटणाला खूप मोठी मागणी आहे. सण उत्सव, लग्नसराई आणि हॉटेल व्यवसायामध्ये मटणाचे बाजार कायम मजबूत राहतात. याच कारणामुळे मेंढीपालनाला चांगले भविष्य आहे. युवकासाठी मेंढीपालन काय योग्य आहे? कमी जागेत व्यवसाय करू शकता. मोठ्या शेतीची गरज नाही. शिक्षण कमी असेल तर व्यवसाय करू शकता. व्यावहारिक मेंढीपालनाचे ज्ञान असेल तर अधिक प्रभावी ठरते. कमी कामगार किंवा स्वतः 40-50 मेंढ्या सहज सांभाळू शकता. वाढती बाजारपेठ. मटणाची मागणी सातत्याने वाढत आहे. मेंढीपालन शेतीसोबत करता येते. हा खूप मोठा फायदा आहे. सुरुवातीला किती गुंतवणूक लागते? समजा एखाद्या युवक 20 मेंढ्यापासून सुरुवात करतो तर एकूण जास्तीत जास्त 2 ते 3 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक लागते. पण हळूहळू वाढ केली तर जोखीम कमी होतो. त्यासोबत कोणकोणते खर्च आहेत, जसे नर मेंढ्या खरेदी करणे, शेड खर्च, खाद्य खर्च, मेडिसिन खर्च, कामगार खर्च, या प्रकारचे खर्च लागतात. नफा किती मिळू शकतो? ही गोष्ट व्यवस्थापनावर अवलंबून असते. योग्य प्रजनन व्यवस्थापन केल्यास मेंढ्यांची पूर्ण पिले वाचली तर नफा वाढतो. मेंढीपालनात पिलावरच नफा असतो. जितकी जास्त पिले वाचतील तितका जास्त नफा होतो. एक मेंढीकडून वर्षाला 1 पिलू मिळते. काही जातीमध्ये 2 पिले होतात. त्यामुळे काही वर्षात कळप वाढला तर नफा खूप मोठा वाढतो. मेंढ्यांच्या संख्यावर नफा अवलंबून असतो. साधारण 20 मेंढ्या असतील तर वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये होतात. पण सुरुवातीला खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पूर्णपणे माहिती घेऊनच व्यवसायात उतरलेलं योग्य होय. मेंढीपालनात किती इन्कम सोर्स आहेत? मेंढीपालनात सर्वात पहिला सोर्स पिलांची विक्री, मेंढ्यांची नराची विक्री, लेंडीखत, लोकर हे मुख्य सोर्स आहेत. इन्कमचे भविष्यात तुम्ही आणखी सोर्स बनवू शकता. मेंढीपालनात खरं सत्य. मित्रांनो, फक्त दुसऱ्याचा व्यवसाय बघून किंवा फक्त YouTube व्हिडिओ पाहून मेंढीपालन सुरू करू नका, कारण यामध्ये अडचणी देखील आहेत. रोगराई, चाऱ्याचे व्यवस्थापन, बाजारातील चढउतार, हवामानातील बदल हे सर्व लक्षात ठेवूनच व्यवसायात उतरा. यशस्वी मेंढीपालकाचे वैशिष्ट्य एवढेच, ते मेंढीपालक मेंढीपालनातून यशस्वी झालेले असतात. त्यांच्यामध्ये काही समान गोष्टी असतात: संयम, सातत्य, नोंदी ठेवणे, योग्य जात निवडणे, बाजाराची माहिती घेणे. मेंढीपालनात ह्या चुका टाळाव्यात. नवीन युवक जर मेंढीपालनात उतरत असाल तर एकदम मोठी गुंतवणूक करू नका. सुरुवात छोटी करा. अनुभव घ्या, नंतर व्यवसायात वाढ करा. लसीकरण वेळेवर करा. लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका. नोंदी ठेवा. मेंढ्यांची योग्य जात निवडा. त्या मेंढ्यांना मार्केट असावे. येणाऱ्या काळात मेंढीपालनाचे भविष्य कसे आहे? लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे मटणाची मागणी वाढणार आहे. सेंद्रिय शेती वाढत आहे, यामुळे मेंढीपालन व्यवसायाला पुढील काही वर्षात अधिक सुवर्ण संधी मिळू शकते. मित्रांनो, मेंढीपालन हा गावातील युवकासाठी खरोखरच सुवर्ण संधी ठरू शकतो का? पण फक्त मेंढ्या विकत घेतल्या म्हणून यश मिळत नाही. यासाठी संयम, ज्ञान, मेहनत आणि नियोजन आवश्यक आहे. जर तुम्ही ज्ञान घेऊन, माहिती घेऊन छोट्या प्रमाणात मेंढीपालन सुरुवात करत असाल आणि सातत्याने काम केलं तर मेंढीपालन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये युवकासाठी मेंढीपालन सुवर्ण संधी बनू शकते का बघितलं आहे. गावातील युवकांनी कंपन्यात नोकऱ्या कराव्यात की मेंढीपालनासारखा गावात राहून व्यवसाय सुरू करावा? तुमच्या मते सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला
आवडला असेल तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत धन्यवाद.